नमस्कार आम्ही या आता सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी ते आंबक या रोडवर आता आम्ही थांबलेलो आहे. आंबक चिंचणीपासून अगदी 100 मीटरच्या अंतरावर मी थांबलो आहे आणि या रोडवरती कडेला आपल्याला जो ऊस दिसतो आहे तो वैभव गुरव यांचा आणि मध्यंतरी आपल्याला आत 9 फुटाची सरी आहे, दिसतही आता नाही. विशेषतः तालीपासून कितीतरी आत ठोंब होतं, पण ते आता तालीच्या बाहेरून रस्त्यावर ऊस यायला लागलेला आहे. तुमचं नाव काय मामा? शिर्के. हां शिर्के. तर तुम्ही एक चांगले हाडाचे शेतकरी दिसताय. तर तुम्ही वैभव गुरव यांचा ऊस जरूर जाता जाता शेतात बघताय आहे, कसं वाटतंय? हो चांगला आहे. हां, ऊस कसा काय आलाय? हा बरं आहे. लय अंतर लय ठेवलेलं आहे त्यानं. होय हो, आवा आम्ही एवढे असल्यापासून लागण बघितल्या. होय, अंतर लय ठेवलेलं आहे. आता अंतर जाणवतंय का? आता नाही जाणवत. का जाणवत नाही? नाही किती फूट आत ऊस आलेला तुम्ही नंतर बघितलाय का? जाऊन नाही, आता पुन्हा गेलेलं नाही. आपल्याला चालला येत नाही. हो, तरी पण म्हणजे त्यांनी अंतर ठेवलं. एवढ्या अंतर ठेवलेलं आहे त्यानं. 9 फुटाच ठेवले. हो, मग सरी- एक सरी मारलेली आहे त्यानं. मारली एक सरी. मारल्या सरी एक. हां, मग आता 2 सऱ्या ही झाल्या का नाही? झाले. होय हा, होय त्याची दुबलीनं ऊस निघणार का नाही? होय, निघणार. मग ते अंतर ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांनी. हा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंतर ठेवलं पाहिजे. आपण ठेवतच का ठेवत नाहीत माणसं? रान पडते. रान पडते हा, आणि उत्पन्न कमी निघेल. निघेल. हां, मग ह्यांचं कसं निघणार आता? हे जास्त निघणार. कसं काय? होय, लागवड जास्त आहे का नाही? मग ती माणसं लागू टाकते तिघे, टाकते तिघे. भरपूर टाकते तिघे. आपण बी टाकतो की काय नाही, आपल्याला पाणी फुकटच असतंय. पाणी ज्यादा असतंय, आपण पाणी जास्त सोडतोय. होय. हे पाणी कमी दिलंय त्याला. म्हणजे त्याला पाणी असं दिलं नाही, ठिबकनं जेवढं लागतंय तेवढं. आणि मध्ये जे तुम्ही म्हणताय ना अंतर पडतंय, त्याच्यामध्ये त्यांनी पाला टाकलाय. आणि आत्ता काढलाय पालामध्ये. हो ना, महिनाचं काही झालं ना, महिन्यात ऊस पडलाय. हो ना, की त्याच्या तुम्ही 9-10 फुटापर्यंत त्यांनी पाला काढला. पण ज्या वेळेला पाला काढत होते आपण काय करत होतो? पाला पेंड्या बांधून बाहेर काढत होतो. हो, ते पेंड्या बांधून नाही, त्या पाला त्या मधल्या पडलेल्या रानात त्यांनी विस्कटलाय, पसरलाय. त्याच्यामुळे असं आहे की वल राहते आणि पाणी द्यायची गरज नाही. म्हणजे सोडून पाणी द्यायची पद्धतच नाही. मुळी कुजवायची. मुळी वाढत का राहते? त्याला लागेल तेवढं पाणी, लागेल तेवढं खत. होय. औलैजन साहेब गेले. मी परवा दिवशी बी एक कुठलं तरी होतं चांगलं कापड बिपड चांगलं स्वच्छ घालून. होय, माते नागोबाजा नाही गेलं. हां या चिखलात ना एकट्या म्हणजे कशाला येतायचं? ती म्हणली नाही, तिकडनं बघायचं आहे आम्हाला. चालू म्हणते. होय, मी आपली गाडी नेली तिकडे, माती घातली. हां, बरं बरं. मग तुम्हाला वैभव गुरव यांचा ऊस खूप सुंदर आवडतोय आहे की नाही? मग काय आणि चांगला आहे. जोडीदार आहे तू. जोडीदार आहे. हो, जोडीदार आहे म्हणून चांगलं म्हणताय का? ऊसच चांगला आहे? ऊसच चांगला आहे. हां, जोडीदार पोरगा जाय तू. होय. बरं, म्हणजे ही माणसं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? चांगला आहे. होय, बघते माणसं येऊ. होय, चालला काय? होय. बरं बरं, चला.